नमस्कार, मी स्नेहल। आज आपण इथे 1 वाटी रव्यापासून एक सुंदर चटपटीत असा नाश्ता बनवणार आहोत। त्यासाठी मी काय केलं आहे, आपला जो रवा असतो तो रवा घेतला आहे, पण माझ्याकडे काय इथे रवा जो आहे तो जाड आहे, म्हणून मी थोडा मिक्सरला फिरवून घेत आहे। तुमच्याकडे जर बारीक रवा असेल तर तुम्ही तसाच घेतला तरी चालेल, जाड असेल तर फक्त मिक्सरला फिरवून घ्यायचा। आता मी तो मिक्सरला फिरवून घेतला आहे। आपण आता त्या 2 चमचे मी तेल तापत ठेवते आणि त्यामध्ये रव्यामध्ये थोडं मीठ टाकलं आहे चवीनुसार आणि तेल असं कडकडीत करून घेतलं आहे आणि ते रव्यामध्ये ओतलं। आता काय फक्त एवढं लक्षात ठेवायचं, जेव्हा तुम्ही पदार्थ खुसखुशीत तुम्हाला करायचा असेल, म्हणजे समोस्याला जर खुसखुशीतपणा लागतो, तर तसं जर करायचं असेल, खुसखुशीत करायचं असेल तर काय करायचं, तेल हे थंड टाकायचं आणि कुरकुरीत करायचं असेल, म्हणजे भजी जशी कुरकुरीत असते तसं जर कुरकुरीत करायचं असेल तर तेल हे कडकडीत टाकायचं, कडकडीत म्हणजे गरम टाकायचं। आणि आता हे आपण मळून ठेवलं आहे 15 मिनिटासाठी। आता वाटीमध्ये मी तिखट मसाला घेतला आहे, चाट मसाला घेतला आहे 1 चमचा, 1 चमचा काळं मीठ म्हणजे सैंधव मीठ घेतलं आहे, 1 चमचा जिरं पूड घेतले। आता हे सगळं मिक्स केलं आहे। आता हे मिश्रण आपण थोडं बाजूला ठेवू आणि जो गोळा आपण ठेवला आहे 15 मिनिटासाठी तो बघूया आता कसा झाला आहे। तो आता गच्च झाला आहे, म्हणजे घट्ट झाला आहे। आता परत आपण त्याला थोडंसं मळून घेऊ आणि त्याची मस्त चपाती आपल्याला लाटून घ्यायची। मी अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्याकडे नेहमी तुम्हाला दाखवण्याचा रेसिपीज प्रयत्न करत असते, तर माझ्या या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात हे मला नक्की कमेंट करून सांगत चला आणि कोणत्या नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील तेही सांगा। आता मस्त आपण काय केलं आहे, त्याची चपाती लाटून घेतले, जसं आपण शंकरपाळीला लाटतो ना तशीच लाटायची, फक्त इथं थोडं मी पातळ केले। आता आपण शंकरपाळीला जशा पट्ट्या कापतो ना तशाच पट्ट्या इथे आपल्याला कापून घ्यायच्यात आणि त्या पट्टीला मी त्रिकोणी आकार देते। समोस्याला जसा त्रिकोणी आकार असतो तसाच आकार आपल्याला इथे त्याला द्यायचा आहे। तुम्ही इथे कोणताही आकार देऊ शकता, असंच नाही की तुम्ही समोस्यासारखाच आकार दिला पाहिजे, पण तो आकार छान दिसतो म्हणून मी तो आकार दिला आहे। आणि आता असेच मी सगळं कापून घेते। या सगळ्या समोस्यासारख्या मी कापून घेतलेल्या आहेत आणि कढईमध्ये मी तेल तापत ठेवलं आहे, तेलामध्ये मी आता त्या सोडून घेतल्या आहेत। गॅस हा मीडियम ठेवायचा आहे आपल्याला। हाय फ्लेमवर तळलं तर ते एकदमच लगेच वरतून करपतील आणि आतमध्ये कच्चे राहील, म्हणून मीडियम फ्लेमवर आपण ते तळून घ्यायचे आपल्याला। आणि जसं शंकरपाळी तळतो तसंच तळायचं आहे। तुम्हाला आवाज येत असेल कुरकुरीत किती आहेत ते। आता हे सगळं आपलं तळून झालेलं आहे आणि ताटलीत तुम्हाला दाखवते मी किती कुरकुरीत आहे, त्याचा आवाज पण तुम्हाला येईल किती कुरकुरीत झालं आहे ते। हे बघा आपलं सगळं तळून झालं आहे। आता आपण जो मसाला केला आहे तो मसाला याच्यावरती टाकायचा आणि सगळं मिक्स करून घ्यायचं। बघा किती कुरकुरीत आवाज येतोय तुम्हाला। असा हा चटपटीत आणि कुरकुरीत नाश्ता तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा। मुलांना नक्की आवडेल। हा तुम्ही टिफिनला देऊ शकता किंवा मधल्या वेळेत खाऊ शकता। थँक्यू।